नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। अमरावती में मालवाहतूकदारों का 25-26 अगस्त को सांकेतिक बंद। अमरावती शहर में मालवाहक वाहनों के लिए लागू नो एंट्री के समय में बदलाव की मांग को लेकर अमरावती गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन ने 25 और 26 अगस्त को सांकेतिक बंद रखने का फैसला किया है। संगठन की ओर से मराठी पत्रकार भवन में आयोजित पत्रकार परिषद में इसकी जानकारी दी गई। ट्रांसपोर्ट व्यवसायियों का कहना है कि मौजूदा नो एंट्री व्यवस्था के कारण शहर में दवाइयां, अनाज, खाद्य पदार्थ, कपड़े, मशीनरी और अन्य जरूरी सामान की समय पर आपूर्ति प्रभावित हो रही है। संगठन ने जुना मोटर स्टैंड, मोरबाग, शकुंतला परिसर, ट्रांसपोर्ट लाइन और ट्रांसपोर्ट नगर क्षेत्रों में पहले की तरह निर्धारित समय के दौरान मालवाहक वाहनों को प्रवेश देने की मांग की है। व्यापारियों के मुताबिक वर्तमान व्यवस्था से दुकानदारों और ग्राहकों तक समय पर माल पहुंचाने में परेशानी हो रही है। इस संबंध में प्रशासन के विभिन्न विभागों को निवेदन दिए जाने के साथ ही बैठकें भी की गई हैं, जहां पहले की तरह निर्धारित समय में मालवाहक वाहनों को प्रवेश देने का आश्वासन मिलने की जानकारी संगठन ने दी है। इसी मुद्दे को लेकर आमदार संजय खोड़के और आमदार सुलभाताई खोड़के के साथ व्यापारियों ने पुलिस आयुक्त से मुलाकात कर अपनी समस्याएं रखी। पत्रकार परिषद में यूनियन के राहुल साबले, वसीम खान, पंकज अग्रवाल, सुधीर पावड़े, पंकज शाह, नीलेश शाह, पवन शर्मा, जियान अनवर, रवि बजाज, राजेश चौहान, मोहम्मद इकबाल, संजय चौधरी, आसिफ खान, प्रदीप लुल्ला, विनोद किंगलानी सहित अन्य पदाधिकारी और व्यापारी मौजूद रहे। वहीं संगठन ने चेतावनी दी कि यदि प्रशासन ने नो एंट्री के समय में सकारात्मक बदलाव नहीं किया और निर्धारित समय में मालवाहक वाहनों को प्रवेश की अनुमति नहीं दी तो 25 और 26 अगस्त को सांकेतिक बंद के बाद आंदोलन को और तीव्र किया जाएगा। जरूरत पड़ने पर शहर में माल वाहतूक और डिलीवरी का काम अनिश्चितकालीन के लिए बंद करने की चेतावनी भी संगठन ने दी है। यातलं काही लोकांचं समाधान झालेलं आहे, काही व्यापाऱ्यांचं समाधान झालं नाही। कारण की आपल्या इथं कपडा व्यापाऱ्यांचे वेगळ्या अडचणी आहे, किराणा व्यापाऱ्याच्या वेगळ्या अडचणी आहे, त्यानंतर गिट्टी बोल्डरवाल्यांच्या वेगळ्या अडचणी आहे, सिमेंटवाल्याच्या वेगळ्या अडचणी आहे। तर त्याच्यात काही जणांना रिलीफ भेटला, काही लोकांना रिलीफ भेटला नाही। काही रस्ते बंद ठेवल्यामुळं गुड्स आपले गॅरेजवाले आहेत त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो निर्माण झाला होता। कारण की जे मेन गॅरेजचे रूट आहे ते गॅरेजचे रूट ते बंद ठेवलेले होते, त्याच्यामुळं तो प्रश्न निर्माण झाला होता। तर ते काल परवा त्यांनी चर्चा केली CPशी आणि आजची वेळ घेतली होती आणि असं ठरवलं होतं की बाकी अधिकाऱ्यांसोबत बसण्यापेक्षा CP साहेबांनाच बसलं पाहिजे, त्यांच्यासोबतच चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे। कारण की शेवटी अमरावती शहराचा जो व्यापार आहे त्या व्यापाराला कुठं धक्का लागला नाही पाहिजे। कारण की लोकांच्या गरजा आहे त्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, याच्यासाठी एक सर्वसमावेशक आज बैठक केली आणि CP साहेबांनी सांगितलं की आत्ता जो आदेश काढला आहे तो टेम्पररी आहे, 2 आठवड्यासाठी काढलेला आहे आणि अजून उद्या आणि परवा या आठवड्यात ते सर्व रूट स्वतः फिरून चेक करतो बोलले आणि त्याच्यात ज्या वेगवेगळ्या संघटनांनी आपापलं म्हणणं मांडलेलं आहे त्याचा पुनर्विचार करण्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते पूर्ण विचार करताना पुन्हा एक वेळ चर्चा करून सर्वांशी व्यवस्थित तो निघल आणि अमरावतीचा व्यापार आणि अमरावतीचा ट्रॅफिक सामान्य लोकांच्या जीवाचा धोका निर्माण झाला, ॲक्सिडेंट झाला म्हणजे त्यांनी पोलिसांनी केलं म्हणजे त्यांनी सो मोठं नाही केलं, ॲक्सिडेंट झाले आणि लोकांचा रोष होता आणि त्याच्यामुळं त्यांनी त्याच्यात बदल करण्याचं ठरवलं। परंतु जो बदल करणार आहे ते सर्वांशी चर्चा करून आणि सर्वांचं व्यवस्थित समाधान होईल अशा पद्धतीनं करावं लागेल। कारण की त्याच्यात 2 बाजू असतात, एक आपला व्यापारी आहे आणि लोकांच्या जीविताचा प्रश्न आहे। हे दोन्ही प्रश्नाचा मार्ग काढून त्यातला व्यवस्थित मार्ग काढण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। आज रोजी ट्रान्सपोर्ट संदर्भात जे काही नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे, अधिसूचना काढलेली आहे, ती आपण 17 ऑगस्ट 2026ला काढली होती। यापूर्वीची ही 17 नोव्हेंबर 2020ची अधिसूचना होती। या अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जे काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत तसेच व्यापारी आणि काही छोटे व्यावसायिक असे सगळे मिळून माननीय आमदार संजयजी खोडके साहेब, सुलभाताई खोडके साहेब आणि हे सर्व व्यावसायिक यांनी आज माननीय पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे।
या भेटीमध्ये त्यांच्या ज्या काही ठराविक अडचणी होत्या त्या मांडलेल्या आहेत. पूर्वीच्या नोटिफिकेशनमध्ये आणि यामध्ये असलेल्या जी काही अडचण आहे त्यामध्ये त्यांनी काही अडचणी मांडलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने वेळेसंदर्भातली अडचण होती की पूर्वीच्या वेळी 2 टप्प्यात सूट होती, सकाळी 8 ते 10 आणि नंतर 2 ते 4:30. ती या नवीन अधिसूचनेची एकाच वेळी दिलेली असल्यामुळे त्याबद्दल अडचण होती. काही मागच्या वेळेस जे स्पेसिफिक एखाद्या वाहनाची उल्लेख केलेली होती ते न करता यावेळेस जे उल्लेख केलेला आहे तो 2 टनापेक्षा अधिक भार असलेला, त्यामुळे जे काही संभ्रम व्यावसायिकांमध्ये आहे तो होता. आणि तिसरं एक ठराविक ट्रान्सपोर्ट नगर असेल, सक्कर 7 असेल, या ठिकाणी पर्यंत येण्यासाठी जे काही रोड आहे त्या रोडबाबत चर्चा झाली आणि सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यातील ठराविक प्रतिनिधींना घेऊन उद्या रूटची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे आणि योग्य तो निर्णय पुढे घेण्यात येणार आहे. त्यावेळेस आपण सर्किट हाऊसला मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये सुद्धा असं ठरलं होतं आणि त्या पद्धतीनं सगळ्यांची चर्चा झाली होती. परंतु ती चर्चा झाल्यानंतर आता जे नोटिफिकेशन काढलं त्याच्यामध्ये विरोधाभास दिसला, म्हणून आपण CP साहेबांकडे आपण गेलो आणि त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी आज मला वाटतं पॉझिटिव्ह चर्चा झाली. आणि CP साहेब स्वतः अमरावती शहरामध्ये फिरलं पाहिजे, कारण अमरावतीचं मार्केट असं आहे की एकाच ठिकाणी आहे आणि सगळं एका ठिकाणी असल्यामुळे सगळ्यांचेच प्रश्न असल्यामुळे पब्लिकचाही प्रश्न आहे, तिकडे व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे. म्हणून त्या ठिकाणी जे रूट्स आहे त्या रूट्सवर अमरावती शहरामध्ये स्वतः CP साहेब फिरणार आहे, व्यापाऱ्यांना सुद्धा सोबत घेऊन त्या ठिकाणी फिरणार आहे आणि त्यातून आपण काय निर्णय आज जो दिला आहे तो आपण अजूनही बदलू शकतो, कारण हा निर्णय हा काही फायनल राहत नाही. आपण आता सध्या निर्णय घेतलेला आहे, आता परत 2 आठवड्यांनी आपण परत निर्णय घेऊ आणि जशा काही अडचणी व्यापाऱ्यांच्या असेल लोकांच्या त्या आपण नंतर सोडवू असे या ठिकाणी आश्वासन दिले आणि 100% त्या पद्धतीनं करतील असे आशा. शहराचं दळणवळण अजून चांगलं होणार यासाठी आता जो पूल आहे त्यासाठी निधी आणला, पूल तोडला गेला, रेल्वेचा पूल, नागपुरी गेट सुद्धा पूल लवकरात लवकर सुरू आहे यासाठी सुद्धा चला शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. नागपुरी जो पूल आहे तो शेवटच्या टप्प्यात आला आहे, फार थोडं कमरा आलेलं आहे आणि आपला राजापेठचा पुलाचा सुद्धा आता टेंडर निघणार आहे आणि तो सुद्धा एका वर्षात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न. खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।